सुक्या जवळ्याची भाजी। जवळा म्हणजे छोटा फ्रॉन्स किंवा त्याला गोलमा सुद्धा बोलतात, सुकट सुद्धा बोलतात। तर अशाच जवळ्याची भाजी आज आपण करणार आहोत। तर पटकन बनवायला सुरुवात करूया। तर इथं मी 1 वाटी एवढा सुका जवळा घेतलेला आहे। जवळा चाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित चाळून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातील बारीक सारीक घाण निघून जाईल। त्याच प्रकारे व्यवस्थित त्याला निवडून सुद्धा घ्यायचं आहे। मोठे वगैरे काय दगड असतील तर ते काढून टाकायचे आहेत। त्याच्यानंतर जवळ्याला व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। या प्रकारे धुतल्यानंतर काय होतं की त्याच्यावर जी धूळ वगैरे बसलेली असते ती सगळी स्वच्छ होते। आता जवळा धुतल्याच्या नंतर हाताच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला पिळून घ्यायचं आहे। पिळल्याच्या नंतर जवळ्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते सगळं निघून जातं। तर अशाच प्रकारे सगळा जवळा जो आहे तो मी व्यवस्थित पिळून घेते। तर सगळा जवळा आपला पिळून झालेला आहे, बघू शकता असला एकदम सडसडीत स्वच्छ झालेला आहे। आता आपण याचा मसाला तयार करूया। तर मसाला तयार करण्यासाठी इथं मी कढईत 4 ते 5 पळी एवढं तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेले 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। आता हा सगळा कांदा तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा हलका कलर चेंज होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा। कांदा आपला भाजतोय तोपर्यंत आपण आपला जवळा भाजून घेऊया। तर जवळा भाजण्यासाठी इथं मी तवा ठेवलेला आहे। जवळा भाजताना गॅसचा फ्लेम हा एकदम लो करून ठेवायचा, नाहीतर आपला जवळा जळू शकतो। व्यवस्थित कुरकुरीत आपला होईपर्यंत जवळा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। या प्रकारे सोबतच आपल्याला कांद्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे। मधनं कांदा सुद्धा आपल्याला ढवळत राहायचा आहे। तर इथं बघू शकता कांद्याचा हलका कलर चेंज झालेला आहे। आता ह्या कांद्यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला लसूण घालून घ्यायचा आहे। इथं मी 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या होत्या। या प्रकारे त्याला चॉप करून घालायचं, म्हणजे त्या लसणाची टेस्ट जी असते ना ती खूप सुंदर लागते जवळ्यामध्ये। आता हा लसूण सुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजताना सुद्धा जवळ्याकडे लक्ष द्यायचं, मधनं जवळ्याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आपल्याला। आता इथं बघू शकता कांदा आपला भाजून रेडी झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहे। तर इथं मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चॉप करून। आता हा टोमॅटो सुद्धा ह्या कांद्यासोबत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपला जवळा सुद्धा भाजून झालेला आहे, बघू शकता एकदम कुरकुरीत झालेला आहे। आता सगळा जवळा एका प्लेटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे बघू शकता आपल्या टोमॅटोला सुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे। आता या टोमॅटोमध्ये आपल्याला अजून थोडं एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे कसा राहिलेला टोमॅटो सुद्धा व्यवस्थित शिजून येईल। या पद्धतीने थोडंसं पाणी ॲड करायचं। टोमॅटो आपला शिजतोय तोपर्यंत आपण जो जवळा भाजून घेतला आहोत तो एकदा चाळणीने आपल्याला पुन्हा एकदा चाळून घ्यायचा आहे। काय होतं की जवळा भाजताना ना जवळ्याचे जे लहान भाग असतात ते असे नॉर्मल जळतात। समजा आपण तसाच जवळा भाजीमध्ये टाकला तर थोडंसं कडवटपणा असं लागू शकतो। त्यामुळे एकदा चाळणीतनं असं चाळून घ्यायचं, मग इथं आपल्याला अख्खा आपला जवळा इथं मिळून जातो, बघू शकता या पद्धतीने। तर इथं आपला टोमॅटो सुद्धा शिजून झालेला आहे, बघू शकता त्याला तेल सुटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे एवढं तिखट जे असतं लाल तिखट ते टाकलेलं आहे, प्लस 1 चमचा कश्मीरी मिरची पूड, प्लस थोडीशी हळद, आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये तर आपल्याला ग्रेव्ही अशी पातळ होईपर्यंत थोडंसं पाणी ॲड करायचं। पाणी घातल्यामुळे सगळे मसाले एकजीव होतात,
बघू शकता थोडीशी ग्रेव्ही पातळ होईपर्यंत आपल्याला पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. बघू शकता मसाल्यांचा कसला छान असा कलर आलेला आहे. आता थोडंसं परतून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये आपला जो जवळा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि हा जवळा सुद्धा व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने. जवळा मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये इथं मी 4 आमसुलं घेतलेली आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आपली मसाला जो आहे ना तो व्यवस्थित थोडासा पातळ करून घ्यायचा. म्हणजे कसं सगळे मसाले व्यवस्थित असे एकजीव होतील. इथं आपला जवळा जो आहे ना तो तिखट आणि आंबट असं त्याला चव यायला पाहिजे, तरच तो चवीला छान लागतो. बघू शकता या पद्धतीने मला लागेल तेवढं मी पाणी घातलेलं आहे. बघू शकता इथं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. इथं आपला फायनली जवळा रेडी झालेला आहे. टेस्ट करून बघायचं, कमी जास्त मीठ असेल तर ॲड करायचं, तिखट कमी असेल तरीसुद्धा याच्यामध्ये तुम्ही मसाला ॲड करू शकता. कारण जवळा असा तिखट आंबट ही टेस्ट असेल ना जवळ्याला तरच खूप छान लागतं. आता ह्याच्यावर मी वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करायचं. तर हा जवळा जो आहे तो तुम्ही अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकता. त्याचप्रमाणे तांदळाची भाकरी म्हणा, ज्वारीची भाकरी म्हणा, बाजरीची भाकरी म्हणा, त्याचप्रमाणे चपाती बरोबर सुद्धा खूप छान लागतो. या पद्धतीने समजा तुम्ही जवळा केला तर तुमचा जवळा एक नंबर बनेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी इथं तांदळाच्या भाकरीसोबत आपला हा जवळा जो आहे तो सर्व केलेला आहे. बघू शकता. वा.